एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे. मी कामावरून आज थोडं लवकरच आलो आहे. रोज ती मला CSTवर भेटते ना, आणि मग आम्ही तिथून मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो. ती एक अकाउंटंट असल्याकारणाने तिची शिफ्ट सकाळी 10 ते 10:30 अशी असते आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्याने मीही याच वेळेत रिकामा असतो. आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो, तेव्हापासून आमची मैत्री होती. संध्याकाळचे 7 वाजत आलेत. मी CSTवर पोहोचलोय. रेल्वे अशी समोरून येऊन थांबली. आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं मी. रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं. आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने. तिने माझ्यासाठी एक फुलाचा गुच्छ आणला होता. ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महादेव. मी तिला म्हणालो, थँक्स. ती म्हणाली, अरे थँक्स कसलं आलं त्यात, आपण कॉलेजचे फ्रेंड आहोत ना मग असं थँक्स म्हणायचं नाही हं. मी, हो मला तुला काही विचारायचं आहे. ती, हो मग विचार ना. तो, पण मला पहिला तू वचन दे की काही झालं तरी तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तू जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील. अरे आज तू असं का बोलतोयस? तो, ते कळेल तुला, पण पहिलं मला वचन दे. ती, बरं दिलं वचन. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला. तो, ठीक आहे विचारतो. हा गुच्छ तुझ्या हातात धर. मी गुच्छ तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो, तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो. पण आता सांगतोय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय तू माझं प्रेम स्वीकारशील? त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला. अरे महादेव, हे फूल घेऊन तू इथे काय करतोयस? माझा 3rd इयरमधला एक क्लासमेट सतीश तिथे आला होता. कदाचित तो खूप वेळ आमच्याकडे बघत असावा. अरे मी तर इथे हिला. मी जिकडे बघत होतो तिकडे कोणीही नव्हतं. अरे इथेच होती. ती कुठे गेली माहीत नाही रे. तो म्हणाला, ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांत हो, बस इथे. मी, का? तो म्हणतो, सांगितलं ना एकदा मी बस म्हणून, आलोच मी. तो थोडा वेळ कुठेतरी गेला. माझी नजर तिला शोधत होती. ती कुठे दिसत नव्हती. तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला. मी काही न विचार करता त्याच्या मागे गेलो. त्याने मला CSTच्या एका कोपऱ्यात नेलं. तो म्हणाला, हे समोर जे लिहिलंय ते एकदा वाच. तिथे मुंबईत हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं. ते वाचून माझे डोळे पाणावले. मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो. त्याने मला सावरलं आणि तो बोलू लागला, मी एक सायकॅट्रिक्स आहे महादेव, आणि मगाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघून मला तू मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणून तर तुला मी तिथे बसवून इथल्या काही अधिकाऱ्याकडे तुझी चौकशी केली. त्यांनी मला सांगितलं की तो वेडा आहे आणि रोज इथे येत असतो. त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली. तेव्हा तिने मला सांगितलं की 3 वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फूल देत होतास तेव्हा अचानक एक मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली. त्यातून रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता. त्या भिंतीवरून इट्स रिटन बाय एक प्रियकर, कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलीच्या हृदयातून आरपार गेली होती. तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता. दहशतवाद्यांनी CSTवर केलेल्या हल्ल्यात तुझ्यासमोर तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासूनच तुला वाटते की ती जिवंत आहे आणि तुला ती दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असं तुला वाटतंय. सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्यावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो. सतीश तिथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन मॉर्निंग विश केलं आणि तो म्हणाला, आजपासून तू वर्षभर इथेच राहून माझी ट्रीटमेंट घेशील. पूर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. मित्रा, मी होकारार्थी मान हलवली, कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातून बरा करू शकतो. आज 1 वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे, तेच गुलाबाचं फूल घेऊन. नाही तसं काही नाही आहे. मी पूर्ण बरा झालोय. नाही, मला माहीत आहे ती आज येणार नाही. आज तिचा स्मृतिदिन आहे. हे फूल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणले, एक आठवण म्हणून.